तर दुसऱ्या बाजूला मिहान कलेक्शन पेडांबे संघ आहे. यावेळेला एक जोरदार अपील इथे मात्र झालं. या अपीलमध्ये तथ्य नव्हतं, हे पंचांनी ओळखलं गेलं. मिहान कलेक्शन पेडांबे संघ सन्माननीय हरेशजी सुर्वे यांचा संघ, कैवल्य पाटील दस्तूर खुद्द संघ कर्णधार मैदानाच्या आत ॲज अ कॅप्टन म्हणून मैदानावरती उतरलाय. मात्र कौस्तुभ पाटीलने गोलंदाजीचा कारनामा पेश केलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना, राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी पेश करत असताना अचूक टप्पा साधलाय. बघा, ॲज अ बॉलर तुमची जबाबदारी काय बनते, तुम्ही चांगली गोलंदाजी केली पाहिजे. मात्र जर तुम्ही पंचांच्या समोर जर आलात, त्यांचा जर व्ह्यू तुम्ही अडकवलात, तर तिथे तुम्हाला कशा पद्धतीने निर्णय द्यायचा हा सुद्धा एक खूप मोठा विषय राहतो. त्यामुळे तुम्हाला सराव करत असताना या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा लक्षात घ्यावे लागतील. कौतुक करूया केपी कौस्तुभ पाटीलचं, जिथे स्ट्राईक एंड वरती सुद्धा केपी आहे. कैवल्य पाटील पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. पहिले चारही बॉल्स अचूक टप्प्यावरती वैविध्यपूर्ण गोलंदाजीचा कारनामा पेश करताना पाहायला मिळाले. आता मात्र दबाव असेल फलंदाजावरती, जिथे सुपर 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी हीच ती वेळ आहे जिथे तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागणार आहे. कौस्तुभची गोलंदाजी, यावेळेला मोठा फटका मिडल ऑफ द बॅट मधून सुमधूर आवाज, कॉन्फिडन्स वाढवून देणारा वेलकम 6 फॉर कैवल्य पाटील. काही चेंडूंची वाट पाहायची असते, काही चेंडूंची वाट लावायची असते. यावेळेला मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू होता, त्याची वाट पाहिली गेली आणि तदनंतर मात्र षटकारामुळे क्लीन, कंट्रोल्ड आणि क्लासिकल फटका मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळालाय. षटकारामुळे कैवल्य पाटीलने धावफलकाला सुरुवात केली आहे. 1 to go चा इशारा इथून मात्र आपण पाहिलं. मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाला शॉर्टमध्ये मिड विकेटमध्ये पाठवण्यात आलंय. लॉंग ऑनचं क्षेत्र डीपमध्ये पेट्रोलिंग करण्यासाठी क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. स्ट्रॅटेजी बदलली आहे, याचा कैवल्यला काही फरक पडत नाहीये. इथून मात्र मिड विकेटच्या दिशेने अलॉंग विथ द कार्पेट शुद्ध, शिस्तबद्ध, शानदार चौकार. सोबत असणारे कार्यकर्ते हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहेत. मग ते राजाभाई केणी असतील, मग ते दिलीप शेठ भोईर असतील, मग ते अंकुशजी पाटील असतील, किंबहुना मग ते कल्पेशजी पाटील असू देत. आमदारांच्या सोबत जे नेहमी राहणारे हे सर्व मंडळी आहेत. आणि म्हणूनच का होईना आपले दमदार आमदार, कार्यसम्राट आमदार, तीनही तालुक्यांमध्ये चांगला विकास करण्यासाठी नेहमी त्यांना प्रेरणा मिळते. ओळीत मैदानाच्या जिथे कैवल्य पाटीलच्या त्या 2 फटक्यांनी चांगली प्रेरणा दिली आहे. पहिल्या षटकामध्ये धावफलक डबल फिगरमध्ये जाऊन पोहोचले, 10 धावसंख्या पाहायला मिळते. आणि आता मात्र कॅप्टन करण तोडणकर गोलंदाजीसाठी आलाय. पहिलाच बॉल, फुल लाईनची डिलिव्हरी, फलंदाजाला सरप्राइझिंग डिलिव्हरी. सरप्राइजेस नेहमी इंटरेस्टिंग असतात. बघा, जानेवारी महिना चालू आहे, पुढचा महिना व्हॅलेंटाईन मंथ म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं. मग गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला दिलेलं असू दे ते सरप्राईज, ते सुद्धा कुठेतरी आनंददायी आणि हवं असं वाटतं. अशाच पद्धतीची सरप्राइझिंग गोलंदाजी कॅप्टनला हवी आहे. कव्हरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर्ड. व्हॉट अ स्ट्रोक, कंट्रोल भरा फटका, सीमा रेषा पार, षटकार. एक नंबर फटका मैदानाच्या आत आलाय.
षटकारामुळे सांघिक धावसंख्येला आता मात्र भर मिळाली आहे. यावेळेला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक कमालीची कामगिरी करताना पाहायला मिळालाय. कौस्तुभ त्या ठिकाणी उपलब्ध होता, मी म्हणेन हा चौकार वाचवलाय. संपूर्ण समर्पण पाहायला मिळालं, प्रसंगावधान पाहायला मिळालं, अवेअरनेस मैदानाच्या आत पाहायला मिळालाय. धाव वाचवली आहे, गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढेल आणि आता मात्र ही रायव्हलरी बघणं गरजेचं आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची रायव्हलरी, कॅप्टन वर्सेस कॅप्टनची रायव्हलरी मैदानाच्या आत. मोठा फटका फसलाय, कॅच पकडली तर मॅच मध्ये येता येईल. करण तोडणकर, यू ब्युटी, व्हॉट अ बॉलिंग. पहिला ब्रेक थ्रू फलंदाज बाद. बाहेरचा बॉल होता, ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना फलंदाजाला मोठा फटका खेळायला प्रवृत्त केलं, जाळं विणलं होतं. बघा, चेंडू टाकत असताना थोडासा कंट्रोल, कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आत पाहायला मिळाली. करणने षटकार आल्यानंतर सुद्धा धमक दाखवली. पुन्हा एकदा फलंदाजाला बाद करायला सुद्धा धाडस लागतं, हे दाखवून देणारी गोलंदाजी मैदानाच्या आत. दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. एका बाजूला खारेपाट चॅम्पियन संघ, दुसऱ्या बाजूला मिहान कलेक्शन पेडांबे हा संघ पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज आयुष बोकाडे, छोटे खानी खेळाडू, छोटा पॅकेट बडा धमाका म्हणून संपूर्ण वर्षभर ज्याचं नाव चर्चेत राहिलंय. पुन्हा एकदा सेकंड इन अ रो. नाव जरी तुझं चर्चेत राहिलं असेल तरी सुद्धा मी वर्तमानात जगणारा खेळाडू आहे, हे करणने दाखवून दिलंय. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत. विकेट हॅट्रिक साठी इथून मात्र पारितोषिक आले. सन्माननीय केतनजी पाटील यांच्याकडनं जर ही हॅट्रिक संपूर्ण झाली तर 2000 रुपयांचं कॅश प्राइज मिळणार आहे. आणि गिरीश पाटीलजी यांच्या माध्यमातून सुद्धा हे एकत्रित पारितोषिक या ठिकाणी असणार आहे. बघा, मी tenniscricket.in वाल्यांचं कौतुक कशासाठी करत होतो. साईड अँगलनी ज्या पद्धतीने गोलंदाजाची ती उडी आहे, बॉल टाकत असताना आर्म ज्या पद्धतीने स्ट्रेच केला जातोय, बोटं ज्या पद्धतीने वळवली जात आहेत, हे संपूर्ण क्लीन क्रिस्टल क्लॅरिटी tenniscricket.in ने सुद्धा आपल्या व्ह्युअर्ससाठी दिलेली पाहायला मिळते. कौतुक करावं लागणार आहे नंदन घरत आणि संपूर्ण टीमचं, ज्यांनी इतकं क्वालिटीबद्ध काम या ठिकाणी केलंय. पारितोषिक या ठिकाणी वाढलंय. गिरीजी मोकल, शंकरजी मोकल यांच्याकडनं ही पारितोषिक जरूर होती. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहतोय कव्हरच्या दिशेने फटका खेळलाय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट आणि डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करण्याचं धाडस सुद्धा पाहायला मिळालंय. 3 धावा इथून मात्र मिळणार आहेत. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय. 2 षटकांच्या सांगती अखेरीस 20 धावा. तसं धावांमध्ये पाहायला गेलो ना तर पहिल्या षटकांमध्ये सुद्धा 10 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 10 धावा आहेत. दुसऱ्या षटकामध्ये फरक काय पडलाय तर ऑल राईट, तिथे मात्र आपण स्ट्राइक एंड वरती चेक करणार आहोत की धाव शॉर्टर नव्हती ना. इथून मात्र रिव्ह्यू घेण्यात आलाय, ऑफिशियल रिव्ह्यू इथून मात्र घेतला गेलाय. पहिल्या षटकामध्ये एकही विकेट नव्हती, 10 धावा आल्या होत्या. दुसरं षटक करणने हाताळलं. सुरुवातीला थोडंसं धडपडला, मात्र स्वतःला सावरत असताना स्वतः सोबतच म्हणाला, अभी नहीं तो कभी नहीं. दमदार आमदार अलिबाग बिग बॅश 2026 मध्ये सुपर 3 मध्ये प्रवेश करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न आहेत.
बघा मित्रांनो, सुपर 3 मध्ये कोण 3 संघ असतील याच्यावरती चर्चा रंगेल. एका बाजूला प्रसाद 11 अलिबाग संघ ज्याने सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय, दुसऱ्या बाजूला अनंत गोंधळी फाउंडेशन NSC खानाव संघ प्रवेश करताना पाहायला मिळेल. तिसरा संघ कोण असेल हे या मॅच मधून कळेल. तदनंतर सर्वाधिक महत्वाची भूमिका काय आहे, फायनल मध्ये कोणता संघ प्रवेश करेल हे 3 धावा कंप्लीट आहेत. आपण मैदानाच्या आत ना हा सामना झाल्यानंतर 3 संघाचे 3 खेळाडू या ठिकाणी फलंदाज बोलवू आणि बॅटिंग रनअप या ठिकाणी घेतला जाईल. सर्वाधिक वेगवान जो स्ट्रायकिंग करेल, 4 धावा धावून काढेल, तो संघ पुढील फेरीमध्ये प्रवेश करेल. आणि इतरत्र 2 संघांना अर्थातच मॅच खेळावी लागणार आहे सेमीफायनलची. याची आपण घेऊया दखल घेऊया सूरज पाटीलच्या गोलंदाजीची सुद्धा. पहिलाच बॉल आलाय डॉट स्ट्राइक एंड वरती. डावखुरा फलंदाज मंदार. खराब चेंडू आहे, त्याला जागा दाखवण्यासाठी योग्य जागा निवडली. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर फ्लॅट. गेला मात्र फटका पाहून स्वतः सरप्राईज झालाय. अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. धावफलकावरती 26 धावा. मंदार मात्रे जिराड गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. यावेळेला मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू तितकंसं कंट्रोल नव्हतं, मात्र बॅटची एज लागली आहे. चेंडू जाईल फाईन लेग सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक मोठा धावा देऊन जाईल संपूर्ण 4. मंदारकडे नवेपणाचं तेज आहे, गुणवत्ता आहे, हे त्याने दाखवून दिले. शफलून खेळत असताना चेंडूचं वेग आणि स्पिन हे ओळखण्याचा प्रयत्न केलाय. यावेळेला मात्र लेग कट केलाय. डावखुऱ्या गोलंदाजीची नजाकत पाहायला मिळते. जबरदस्त दाटणीचा चेंडू आपण अनुभवला. तिसरं षटक मैदानाच्या आत प्रगतीपथावरती 30 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. पहिल्या षटकातून आल्या होत्या 10 धावा, दुसऱ्या षटकातून आल्या 10 धावा, तिसऱ्या षटकातील पहिल्या 4 चेंडूंवरती आल्या 10 धावा. इथे मात्र फलंदाज शफल झाला आणि वाईडची अपेक्षा करतोय. हे करू शकत नाही. तुम्ही शफल होत असताना चेंडू विकेटवरती जातोय. फलंदाजी करणाऱ्या संघाने पंचांच्या या निर्णयाला चॅलेंज केले. तिसऱ्या पंचांची इथून मात्र केली आहे मागणी. शंकराचा तिसरा डोळा होता. आमच्या tenniscricket.in सुद्धा टेक्नॉलॉजीचा तिसरा डोळा उघडला जाईल आणि हा चेंडू वाईड आहे की नाही यावरती शिक्कामोर्तब केले जाईल. बघा 2 गोष्टी असतात. ISPL मध्ये सुद्धा असं घडलं होतं. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पंचांचा निर्णय आलाय, इट्स अ फेअर डिलिव्हरी. बघा ISPL मध्ये सुद्धा आठवत असेल तर अशाच पद्धतीचं चित्र घडलं होतं, जिथे श्रेयस कदम फलंदाजी करत होता. गोलंदाजी करण्यासाठी भावेश पवार होता आणि मग फलंदाज शफल झाल्यानंतर विकेटच्या अगदी थोडा देखील बॉल बेनिफिट ऑफ डाऊट बॅट्समनला इथून मात्र संधी मिळत नसते. लक्षात घ्या. क्या बात है, कमालीची गोलंदाजी. यावेळेला फ्लाइट दिली, लालच दिली. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आत झालंय समाप्त. 3 षटकांच्या सांगती अखेरीस 10च्या सरासरीने 30 धावा धावफलकावरती जमा झाली. चांगला खेळ म्हणावा लागणार आहे खारेपाट चॅम्पियन संघाच्या बाजूने. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा. मी कौतुक करेन सन्माननीय हरेशजी सुर्वे आणि संपूर्ण संघाचं सुद्धा, पेडांबे संघाचं, ज्यांनी एक चांगला संघ घेऊन मैदानाच्या आत आलेत. जिथे आपण पाहिलं कैवल्य स्वतः जिराडचा आहे, आयुष आपण पाहिलं तर अगदी वर्सोली या संघाकडून, अलिबाग संघाकडून जो खेळत असतो, मंदार आपण पाहिला तर आपण जिराड संघाकडनं खेळत असतो. या स्पर्धेचं हे यश आहे, जिथे अलिबागच्या कानाकोपऱ्यातून खेळाडू कोणत्याही संघामध्ये खेळण्यासाठी सज्ज असतात आणि तितक्याच डेडिकेशनने या स्पर्धेमध्ये खेळत असताना चांगला खेळ प्रदर्शित सुद्धा केलं जातं. षटक क्रमांक 4 वैयक्तिक दुसरं षटक घेऊन जय हनुमान धोकडे संघाकडून जो नेहमी खेळतो असा अर्थातच करण तोडणकर मैदानाच्या आत गोलंदाजीसाठी आलाय. करणने वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाजांना बाद सुद्धा केलाय.
फार कमी कालावधीमध्ये, फार कमी वयामध्ये ज्याने चांगलं क्रिकेट हाताळलंय. बराच वेळेला आपण म्हणतो ना मित्रांनो की यश मिळणं कठीण असतं, मिळालेलं यश पचवणं कठीण असतं आणि पचवलं तर ते टिकवणं सुद्धा कठीण आहे. आता करण अशा स्टेजवरती येऊन पोचलाय की ज्याला यश मिळालंय, आता ते पचवण्यासाठी तो मेहनत घेतोय आणि पचवत असताना ते टिकवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. हे चित्र मैदानावरती आपण अनुभवतोय. वळीयात मैदानाच्या स्ट्राइक एंडवरती सचिन. क्या बात है, महत्वपूर्ण, नयनरम्य, काय जबरदस्त फटका, डोळ्यांची पारणे फेडावे असा टेक्निकल फटका, सीमारेष षटकार. आणखीन एक मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बूस्ट इज द सिक्रेट ऑफ माय एनर्जी, लगातारचा दुसरा षटकार. बघा बरेचसे प्रेक्षक म्हणत असतील हा क्षेत्ररक्षक होता तरी कोण. निमिष पाटील हा क्षेत्ररक्षक असताना अशा पद्धतीची चुकी होणं अपेक्षित नाहीये, कारण त्याने जो बेंचमार्क सेट केलाय क्षेत्ररक्षणाचा तो अव्वल दर्जाचा आहे. लगातारच्या 2 षटकारांमुळे धावफलक 42 वरती जाऊन पोहोचलंय. हलक्या हाताने फटका खेळलाय. काही चेंडूंना सन्मान देणं यातच समजूतदारपणा असतो. येस नो शेवटी नो ठरवलं आणि मी म्हणेन येस, हा चांगला निर्णय आहे. 43 ही धावसंख्या आपण पाहतोय. चौथं षटक मैदानाच्या प्रगतीपथावरती आहे. सचिन म्हात्रेचं कौतुक करावं लागणार आहे. 6 चेंडूंमध्ये 20 धावसंख्येवरती खेळतोय. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं 3 षटकार आलेत आणि तदनंतर त्याने सिंगलला सुद्धा तितकाच सन्मान दिलाय. ॲज अ बॅटर तुम्ही जर मोठे फटके लगावत असाल तर तुमच्याकडे सिंगल धाव घेऊन स्ट्राइक रोटेशनवरती सुद्धा भर द्यावा लागेल, कारण आपल्या सोबतच्या फलंदाजावरती सुद्धा तुम्हाला विश्वास दाखवावा लागेल. क्रिकेट इज ऑल अबाउट गिव्ह अँड टेक. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ड्राईव्ह केलंय. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आत. आणखीन एक धाव मिळणार आहे. 44 ऑन स्कोर बोर्ड. पहिल्या 3 षटकांमध्ये 30 धावा आल्या. तदनंतर षटकारांची आतषबाजी सचिन म्हात्रेने मैदानावरती उपलब्धी निर्माण करून दिली. करण तोडणकर यावेळेला मात्र आपण पाहतो नवीन रणनीती घेऊन खेळण्यासाठी होईल सज्ज. एलबीडब्ल्यूचं जोरदार अपील. अपील जोरदार होतं. या अपील मध्ये पंचांनी मात्र आपण पाहिलं नकारार्थी मान हलवत नॉट आउटचा इशारा इथून मात्र दिला गेलाय. एलबीडब्ल्यूचं अपील करण्यात आलं, पंचांनी नकार दिला आणि अशा वेळेला आपण पाहतोय गोलंदाज नाराज आहे. नाखुश असणारच, कारण ज्याने आपल्याला 2 षटकार खेचले त्याच्यावरती अपील झाल्यानंतर बाधत असेल असा एक आत्मविश्वास नक्की असतो. चला मित्रांनो, थोडंसं तुम्हाला सुद्धा निर्णयावरती काही गोष्टी एक्सेप्ट कराव्या लागतात. एलबीडब्ल्यूचं अपील करण्यात आलं होतं, मात्र पंचांनी नकार दिल्यानंतर पुन्हा एकदा मॅचला होईल सुरुवात. 4थं षटक मैदानाच्या प्रगती पथावरती आहे. गोलंदाज कॉन्फिडंट होता की तो विकेटच्या समोर पकडला गेलाय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट क्षेत्ररक्षक तटस्थ आहे. थ्रो थोडासा अधिकच्या उंचीवरती गेला. सुरुवातीला थोडासा धडपडला, तदनंतर स्वतःला सावरला आणि म्हणाला मी पुन्हा कमबॅक करणार. 2 षटकं हाताळली, 25 धावा खर्च केल्या 2 फलंदाजांना बाद करत. करण तोडणकरने आपला स्पेल इथून मात्र समाप्त केलाय. वेल डन.
4 षटकांची झाली आहे सांगता. 45 धावा धावफलकावरती. 2 फलंदाज बाद झालेत. एका बाजूला मिहान कलेक्शन पेढांबे संघ सुरुवातीला फलंदाजी करत असताना जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न. वेळेचं निर्बंध. पुढच्या 5 मिनिटांमध्ये एक षटक संपवणं काळाची गरज आहे. अन्यथा शेवटच्या डेथ ओव्हर मध्ये एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये ठेवावं लागेल. खारेपाट चॅम्पियन संघाला या गोष्टीची दखल घेणं आता मात्र काळाची गरज आहे. षटक क्रमांक 5 गोलंदाजीसाठी दी अलिबाग एक्सप्रेस अर्थातच सूरज पाटील सज्ज झालेला आपण पाहतोय. सूरज पाटीलचा आपण जर पाहिलं करिअर तर एक उत्तम करिअर पाहायला मिळालं, ज्याने वैयक्तिक गोष्ट जर आपण पाहायला गेलो तर ॲज अ ऑलराऊंडर म्हणून लेदर क्रिकेट आणि अगदी त्याच वेळेला टेनिस क्रिकेटमध्ये चांगला खेळ खेळलाय. चांगला खेळ करत आणखीन आता मात्र इन फॉर्म बॅटर सचिन म्हात्रेला बाद केलंय. बिग ब्लो फलंदाज बाद. तर खारेपाट चॅम्पियन्स ट्रॉफी अर्थात खारेपाट चॅम्पियन संघासाठी तसं काही झालं नाही. तदनंतर मात्र करणने 2 विकेट्स प्राप्त केल्या. आता मात्र सूरजने सुद्धा विकेट प्राप्त करत या मॅच मध्ये कमबॅक करताना पाहायला मिळालेत. 6 षटकांमध्ये आयडियली स्कोर किती व्हावा? कमीत कमी 75 ते 80 धावा झाल्या पाहिजेत, तर आणि तरच आपल्या गोलंदाजांना संधी मिळते असे आपण बरेचसे समीक्षकांना ऐकताना पाहायला मिळतात. मात्र ऍक्च्युअल मध्ये ज्या पद्धतीचा खेळ झालाय तो कौतुकास पात्र आहे. 2 षटकं 25 धावा 2 फलंदाजांना बाद केलं. करणचा तो स्पेल निर्णायक ठरला आणि आता मात्र सूरजने सुद्धा विकेट प्राप्त करत वज्रधारी शस्त्र मैदानाच्या चांगल्या गोलंदाजीच्या बळावरती निर्माण केलेलं पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज समीर थळे पाहायला मिळतोय. आणखीन एक झिराड गावचा हा खेळाडू मैदानाच्या आत सज्ज झालेला आपण पाहतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी सूरज पाटीलचा क्लास, त्याची टेम्परामेंट तो दाखवण्यासाठी पुन्हा सज्ज. या वेळेला ओव्हर पिच चेंडू, वाट पाहिली, वाट लावली गेली, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन. यावेळेला पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगले केले, हातात चेंडू आला सुद्धा होता, मात्र धावत असताना बॉडी बॅलन्स इथून मात्र बिघडलं गेलं आणि चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. आणखीन एक षटकार. दोन चेंडूंवरती 2 षटकार खेचल्यानंतर पिवळ्या बॉलला मारून मारून लाल केलेलं पाहायला मिळालंय. धावफलक 57, 57. 5वं षटक मैदानाच्या आत प्रगतीपथावरती आहे. सूरज पाटील वरती हल्ला बोल. तीसरा चेंडू. कहा पड़ रहे हो चक्कर में, कोई नहीं है समीर के टक्कर में. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. बॉलवरती विकेट मिळाली होती, तदनंतर त्याची लयबद्धता पूर्णपणे बिघडून टाकली आहे. गोलंदाजाला प्रश्न पडला, आता चेंडू टाकू तरी कुठे. ऑप्शनच्या बाहेर निवडलं.
अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर गोलंदाजी, स्ट्रॅटेजी बदलली आणि यश मिळाले. वारंवार लाईन आणि लेंथमध्ये बदलाव करावा लागणार आहे. तुम्ही जर फलंदाजाच्या आर्कमध्ये चेंडू दिलात तर तो षटकार खेचणारच, आणि हे समीरने 3 षटकार खेचून दाखवून दिले. आता आर्कच्या बाहेर गोलंदाजी केली जाते. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडूने उसळी प्राप्त केली आहे. मिळालेली ही उसळी फलंदाजाला बीट करणारी पाहायला मिळाली. षटक क्रमांक 5 समाप्त. 5 षटकांच्या सांगती अखेरीस 63 धावा, 3 फलंदाज बाद. कौतुक कोरिया मिहान कलेक्शन पेडांबे संघाचं आहे, ज्यांनी चांगली कामगिरी केली. सुरुवातीला आपण पाहिलं कैवल्य असफल ठरला, तरी सुद्धा तदनंतर सचिन आणि तदनंतर समीरच्या माध्यमातून केलेली फटकेबाजी कौतुकास पात्र आहे. 5 षटकं अचूक वेळेमध्ये समाप्त झालीत, त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये कुठलेही रिस्ट्रिक्शन नसतील याची घेऊया दखल. प्रेक्षकांमध्ये उपस्थित असणारे कुरकुंडी कोलटेंबी पंचायतीचे प्रथम नागरिक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे सन्माननीय आदरणीय दिलीप पाटील सर हे आम्हाला प्रेक्षकांमध्ये दिसत आहेत. त्यांना आम्ही सन्मानपूर्वक विनंती करतोय की आमच्या मुख्य मंचावर येऊन तुम्ही स्थानपन्न व्हायचं आहे. आणि या बिग बॅश अलिबाग बिग बॅश लीगसाठी त्यांनी 6,000 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी दिलेली आहे. सो थँक्यू सो मच सर. आणि तुम्ही मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे अशी आयोजकांची विनंती आहे. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. वळीयर मैदानाच्या जिथे आपण पाहतोय 63 धावा, 3 फलंदाज बाद आणि डेथ ओव्हर टाकण्यासाठी हितेश पाटीलला गोलंदाजीसाठी बोलवले गेले. हितेश आपण जर पाहिलं ना, डावखुऱ्या हाताचा खुखार फलंदाज आहे. मेडेखार या गावाला बिलॉंग करत असताना ज्याने चांगलं क्रिकेट खेळलंय, आता मात्र गोलंदाजीची जबाबदारी. सरळ बॅटने स्टँड अँड डिलिव्हर्ड डिस्पॅच केलंय, पाठवून दिलंय ऍड्रेस वरती. ऍड्रेस आहे सीमा रेषा पार. षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार खेचल्यानंतर मंदारचा कॉन्फिडन्स कमालीचा पाहायला मिळालाय. 69 6व्या षटकाची सुरुवात षटकाराने झालंय. मंदारने म्हटलं वेलकम. इथे मात्र नशिबाची साथ. आउटफील्ड सुपर डुपर फास्ट. चेंडू जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. पुढ्यात दिला. दुसरा चेंडू अपस्टंपच्या बाहेर होता. नशिबाची साथ मिळाली. क्षेत्ररक्षक त्या दिशेने थोडासा लांब राहिला, त्यामुळे चौकार मिळालाय. हितेशच्या गोलंदाजीवरती हल्ला बोल. यावेळेला पुन्हा एकदा फिरवली बॅट. चेंडू सीमा रेषा पार. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धावा. वैयक्तिक 30 धावसंख्येवरती मंदार आपल्या इनिंगला बिल्ड करतोय. हितेशला ऐन थंडीमध्ये घाम फोडावी असे फटकेबाजी दरम्यानच्या कालावधीमध्ये मिस टायमिंग फटका. चेंडू खाली. सूरज पाटील. सूरज है तो मुमकिन है. आणखीन एक फलंदाज गारद. की टीम मीटिंग घेतली जाते. करण सांगतोय तू तुझ्या बेसिक्स वरती स्टिक राहा. वैविध्यपूर्ण करण्याच्या चक्करमध्ये आपल्याला फटके पडत आहेत. तू चांगली गोलंदाजी करतोयस, त्याला धीर गंभीरतेने इथून मात्र आपण पाहतोय सल्ला दिला गेलाय. आतापर्यंत 16 ही धावसंख्या पहिल्या 4 बॉल्समध्ये कुटण्यामध्ये यश मिळालंय. एक फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आत निखिल कवळे पाहायला मिळतोय. निखिल कवळे अर्थात आपण पाहिलं रिलायन्स नवगाव या संघाचा खेळाडू आहे. बघा खेळ तुम्हाला कशी ओळख देतो. निखिल एक खेळाडू म्हणून सुद्धा आहे, राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा ज्याचा वरदहस्त राहिलाय आणि अर्थातच नवगावचा प्रथम नागरिक म्हणून सरपंच म्हणून त्याची निवड सुद्धा झालेली आपण पाहतोय. खेळामुळे तुम्हाला नावलौकिक प्राप्त होतं. खेळ तुम्हाला
घराघरांमध्ये पोहोचवतो आणि हे क्रिकेट खेळाचं यश आहे मित्रांनो. वळूयात मैदानाच्या आत. हितेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी ऑनसाइडच्या दिशेने सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे. एक धाव मिळते. पहिल्या इनिंगच्या अर्थातच आपण पाहिलं समाप्तीच्या दिशेने वाटचाल सुद्धा पाहायला मिळेल. 80 ऑन स्कोर बोर्ड, 80 ही धावसंख्या जमा झाली आहे. रसिक मायबा प्रेक्षकांनी या स्पर्धेला डोक्यावरती उचलून घेतलंय. इतकं भव्य दिव्य आयोजन कल्पेजी पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कल्पेजी यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. मनामध्ये निर्धार होता की आपल्या अलिबाग तालुक्यासाठी आपल्या खेळाडूंसाठी उत्तम प्लॅटफॉर्म निर्माण करावं. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनमधून चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षकांकडनं लेझी क्रिकेट, थोडंसं सेन्सिबल क्रिकेट खेळण्याची आवश्यकता होती. खरंच तुम्हाला स्ट्राईक एंडला थ्रो करायची गरज होती का हे विचार करायला गरज होती. मात्र अशा वेळेला 2 धावा मिळत आहेत. पहिल्या इनिंगची होईल समाप्ती. पहिल्या इनिंगच्या समाप्ती अखेरीस 6 षटकांच्या सांगती अखेरीस 82 धावा जमा झाल्या आहेत. विजयासाठी खारेपाट चॅम्पियन संघाला 6 षटकांमध्ये 83 धावा करायच्या आहेत. काय घडणार या मॅच मध्ये, काय बिघडणार या मॅच मध्ये हे बघणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. उत्तरार्धाचा खेळ सुरू होत असताना आपल्याला खऱ्या अर्थानं बघावं लागणार आहे की कोणते संघ, कोणते खेळाडू आपल्या गावाचं, आपल्या संघाचं नावलौकिक अबाधित ठेवतील, वर्चस्व टिकून ठेवतील, त्यासाठी प्रयत्न करतील हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग 2026चं पहिलं पर्व, ज्यावरती आम्हा सर्वांना आहे गर्व. एक अभूतपूर्व स्पर्धा राहिली आहे. आज मॅच क्रमांक 3 आपण मैदानाच्या आत अनुभवतोय. पॉवर प्लेची षटकं महत्वाची असणार आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये किती धावा काढल्या जातील, किती विकेट्स मिळतील, कशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण असेल, डेथ ओव्हरमध्ये गोलंदाज कोण असेल, अगदी त्याच वेळेला डेथ ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हर्समध्ये तुम्ही फटकेबाजी कशी करताय, हे बरेचसे चित्र, बरेचसे विचार विनिमय मैदानाच्या आत. मॅच 1 क्रिया अनेक, एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा. संपूर्ण अलिबागवासी या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतायत. खारेपाट पासून अलिबाग शहरापर्यंत, रामराज पासून आपण पाहिलं तर पोयनाड पर्यंत सर्वजण या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटतायत. काही विभागांमध्ये असोसिएशन आहेत, काही विभागांमध्ये आपण पाहिलं तर ओपन क्रिकेट खेळलं जातं, कुठलीही मर्यादा नसते. आणि मग अशा वेळेला एकत्रित येऊन 24 संघांनी या स्पर्धेमध्ये प्रवेश घेतला. ज्या पद्धतीच्या लढती राहिल्या 6 दिवस या स्पर्धेचा आपण मनमुराद आनंद लुटतोय. सुपर 6 मध्ये जय हनुमान लोणघर, प्रसाद 11 अलिबाग, अनंत गोंधळी फाउंडेशन NSC खानाव, यश निर्माण पुरस्कृत तनी स्पोर्ट्स वागरण, खारेपाट चॅम्पियन्स, मिहान कलेक्शन पेडांबे, अशा पद्धतीचे 6 संघ पाहायला मिळाले. 2 संघ ज्यांनी सुपर 3 मध्ये प्रवेश केला, अर्थातच प्रसाद 11 अलिबाग संघ आणि NSC खानाव संघ पाहायला मिळाले, ज्यांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. या 2 संघांमधून कोणता संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल हे बघणं गरजेचं. आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश करत असताना या स्पर्धेमध्ये मी म्हणेन अलिबागमध्ये प्रथमच आपण एक वेगळा फॉर्मॅट घेऊन आलोय, जिथे 3 संघ असतील. कोणता संघ फायनलमध्ये जाईल हे प्रवेश निश्चित करण्यासाठी तुम्हाला जास्तीच्या धावा काढून प्रवेश निश्चित करायचा आहे. म्हणजे काय तर 3 संघातील एक खेळाडू जो सर्वाधिक वेगवान असेल तो मैदानात उतरेल, आणि 4 धावा जो वेगाने पहिला कंप्लीट करेल तो संघ फायनलमध्ये प्रवेश करेल, आणि उर्वरित संघांना सेमीफायनलची लढत खेळावी लागेल. एक अभूतपूर्व क्रिकेटची स्पर्धा. क्रिकेटचं ट्रेंड बदलत चाललंय. या बदलत्या ट्रेंडमध्ये पुन्हा एकदा सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचं करूयात स्वागत. वळूयात उत्तरार्धाच्या खेळामध्ये, जिथे आपल्याला जॉईन करतील अलिबागमधील एक असं नाव ज्याने समालोचन करत असताना सुरुवातीला खारेपाट विभागाला बिलॉंग करत असताना छोट्या छोट्या स्पर्धांमधून आले, आणि आता मात्र अलिबाग तालुक्यातील प्रत्येक मोठ्या स्पर्धेमध्ये, किंबहुना रोहा तालुक्याची मानाची स्पर्धा RTPL या स्पर्धेमध्ये सुद्धा मंत्रमुग्ध करणारे समालोचन केलंय असे कपिलजी ठाकूर यांच्याकडे वळूयात, जिथे उत्तरार्धामध्ये 36 चेंडू आणि 83 धावसंख्येची आवश्यकता. ओव्हर टू यू.
धन्यवाद. आकाश मांजरेकर यांचा आवाज आपण ऐकत होतात आणि खूप सुंदर समालोचन त्यांच्या माध्यमातून सुद्धा ऐकलत आपण. जिंकण्यासाठी पहिल्या सत्रामध्ये 82 झाली आहेत, 83ची आवश्यकता आहे, म्हणजे 13-14 अशी धावगती अपेक्षित असणार आहे. आणि सर्वेश पाटील यावेळेला फलंदाजीसाठी स्ट्राईक एंडला दिसतोय. नॉन स्ट्राईक एंडला निमिष पाटील. जी जोडी अगदी स्टार्टिंग पासून या लीग स्पर्धेमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळाली, तीच जोडी, ये जोडी हम नहीं तोडेंगे असं म्हणत खारेपाट चॅम्पियन्स या संघाने पुन्हा एकदा त्याच जोडीवर विश्वास दाखवलेला आहे. आयुष बोकाडेवर यावेळेला प्रथम षटकाची जबाबदारी दिलेली आहे. तोच विश्वास आणि आत्मविश्वासाने गोलंदाजी करण्यासाठी पहिलाच बॉल बाहेरच्या दिशेला वळणारा होता, परंतु जास्त शफल झाले आणि याच अनुषंगाने पंचांनी सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. खूप सुंदर बॉल. म्हणजे तसं पाहिलं गेलं तर या बॉलमध्ये जे फिरणं किंवा जो स्विंग होता तो खूप कमी पाहायला मिळाला. तसा पाहायला गेलं तर अँगलनेच बाहेर जात होता, पण तो थोड्या अंशी स्विंग पाहायला मिळाला सर्वेश. आणि अशा वेळेला इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून झालेली चुकी आणि त्या चुकीला माफी नाहीये. चेंडू डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. व्हाईट बॉल तर पंचांनी घोषित केलाय आणि इथे मात्र व्हाईट +4 = 5. या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाहीये. पहिले 2 बॉल 5 धावसंख्या आहे. 83चं टार्गेट आहे सर्वेश पाटील स्ट्राईक एंडला. आणि या वेळेला उचललाय, फेकलाय वाईड इस्ट लॉंग ऑनच्या वरून. सर्वेश पाटील सांगतोय या वेळेला मी थांबणार नाहीये, बॉलला पाठवेन मैदानाच्या बाहेर. षटकार. माहीत नसावा, परंतु आपली छाप सोडायची आहे याच उद्देशाने सर्वेश पाटीलने ठोकलेला हा षटकार धावसंख्येला 11 वर घेऊन गेलेला आहे. पुन्हा एकदा ओहो, हलक्या हाताने खेळून काढलाय. डीप थर्डमॅनला क्षेत्ररक्षक नाहीये, गलीमधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. इथे मात्र पुन्हा एकदा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4. हा येणं सुद्धा गरजेचं असतं, मॅच चालवणं गरजेचं असतं आणि ऑफ स्टंपचा बॉल ऑफ साईडला खेळता सुद्धा तुम्हाला येणं फार गरजेचं असतं. आणि अशा वेळेला खेळलेला फटका नशिबाचा होता. 15 धावसंख्या. खोलवर टप्प्याचा बॉल बॅक टू द बॉलर. आता शफलिंग केलं, ऑन साईडला मारायचं की ऑफ साईडला मारायचं, आणि या विवंचनेमध्ये गोलंदाजाने टाकलेला स्टंप टू स्टंप यॉर्कर बॉल त्याच्यासाठी लाभदायक साबित झाला. त्याला कमबॅक त्याला करायचा होता, ज्या वेळेला मागील काही चेंडूंपासून जी खराब गोलंदाजी होत होती आणि त्यापासून आपल्याला स्वतःला सावरायचं होतं, आणि ती सावरणारी गोलंदाजी आपण या वेळेला पाहतोय. फुल टॉस बॉल डीप कव्हर मध्ये आणि पॉइंटच्या क्षेत्रात खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक फंबल झालेत. बॉल चाललाय, आउटफील्ड खूप फास्ट आहे आणि त्याचमुळे क्षेत्ररक्षकाने कमालीची एफर्ट. चुकी झाल्यानंतर ती रिपीट होऊ नये आणि अशा वेळेला चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलंय. 3 धावा घेतल्या गेल्यात आणि 3 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल ॲटलिस्ट 18 पर्यंत. सर सेफ आहे की नाही ते सुद्धा कळवायचं आहे आमच्यापर्यंत, आणि असेल तर पहिल्या षटकाची समाप्ती. बट ज्या पद्धतीचा शुभम स्टार्ट आवश्यक होता, गरजेचा होता, आणि त्या स्टार्टला अनुसरून इट्स ओके. पहिल्या षटकाची समाप्ती आणि प्रारंभीच्या षटकामध्ये पहिला चेंडू डॉट आल्यानंतर 18 धावा आलेल्या आहेत. वाईडचा आणि नशिबाचा तो चौकार
इथे आला आणि त्यामुळे धावसंख्या अगदी आणि त्या धावसंख्येचा जो मोमेंटम आहे, जो स्पीड आहे, जी गती आहे ती वाढताना पाहायला मिळाली आणि त्याच गतीवर चालत असताना सर्वेश पाटीलने एक षटकार ठोकला आणि त्यानंतर एक गली क्षेत्रामधून डीप थर्डमॅनमध्ये बॉल गेला होता आणि अशा वेळेला धावसंख्या येणं फार गरजेचं होतं आणि ती धावसंख्या पॉवर प्लेच्या पहिल्याच ओव्हरमध्ये बनवली. 83 धावांचं टार्गेट आहे, कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे आणि तेच करत असताना आपला अग्रेशन आपल्यामध्ये जी बीजकोश वृत्ती आहे, त्याच वेळेला आक्रमकता आहे आणि त्याच वेळेला आपल्याला मिळालेली संधी आहे त्या संधीचं सोनं करणं फार गरजेचं होतं. सर्वेशने ते करून दाखवलेलं आहे. पुन्हा एकदा तोच स्ट्राईक एंडला असणार आहे. मागील 6 चेंडूंमध्ये त्यांनी 13 धावा जरूर बनवलेल्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. दर्शन कडवे मॅन फ्रॉम BCC सारळ या संघामधून येत असताना या खेळाडूने खूप चांगलं क्रिकेट अलिबाग तालुक्यामध्ये खेळलेलं आहे. लीग स्पर्धेमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल त्याला सुद्धा. पॉवर प्लेची दुसरी. आहा, बाहेरच्या दिशेला बॉल टाकला, अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर ठेवण्याची जी स्ट्रॅटजी असते किंवा जी प्लॅनिंग असते आणि त्या प्लॅनिंगवर चालत असताना बॅटच्या जवळून बॉल विकेट किपरच्या दस्तान्यांमध्ये. बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह करावी लागेल. त्याच वेळेला आपण आपल्या साथीने गोलंदाजी करणारा आयुषने जास्त धावा दिल्या आहेत, त्याला बॅक करायचा प्रयत्न दर्शनच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? फुल टॉस मिळालाय, दिशा दाखवलेली आहे. डीप मिड विकेटच्या बाहेर चेंडू जाणार, सचिन बॉल पर्यंत पोहोचलाच नाही आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. तिसऱ्या मी या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. एकदा चेक करायचं आहे की सर पंच बाहेर गेलेले आहे, सो तुम्हीच या. विनोद पाटील असाल तर या किंवा अक्षय कदम. सुनील कदम सर आहेत, ते चेक करतील एक्झॅक्टली काय घडलंय. पण चौकाराला हे फार महत्वाचं आहे. विनोद पाटील आलेले आहेत, एकदा चेक करा. 22 धावसंख्या तरी शुभम आपल्याला पाहायला मिळते. एखादी ॲड झाली तर फ्री हिटचा बॉल मिळू शकतो आणि त्या फ्री हिटचा फायदा उचलण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला जाईल. परंतु गोलंदाजी करणाऱ्या संघाला या वेळेला विचार करून गोलंदाजी करावी लागेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्यात, 83 वाचवायचे आहेत आणि अशा वेळेला प्रतिस्पर्धी संघाने एक चांगला स्टार्ट घेतलेला आहे. ती पार्टनरशिप आणि तो मोमेंटम आपल्याकडे खेचाय. इट्स अ नो बॉल. ॲक्च्युली फिल्डिंग करणाऱ्या संघाला ते माहीत होतं, परंतु कधी कधी पंचांना त्या गोष्टी बेनिफिट ऑफ डाऊट कोणाच्या बाजूला बेनिफिट द्यायचं नसतं आणि त्यामुळे पंचांनी रेफर केलं तिसऱ्या पंचांकडे. थँक्यू सो मच. पंचांची कामगिरी सुद्धा फार सुंदर होते या स्पर्धेमध्ये. 23 धावा आणि हा नो बॉल आणि त्यावर मिळालेला चौकार. सर्वेश पाटील याच्यासाठी फ्री हिटचा बॉल. दर्शनने टाकलेला हा बॉल अगदी थोडी गती काढून घेतली होती. बॅटच्या किनाऱ्याला लागला होता, रडारमध्ये आला होता, झोनमध्ये आला होता, पट्ट्यामध्ये आला होता, खेळण्यासाठी पूरक होता, पोषक होता, परंतु बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क झालेला नाहीये. दर्शनचं कौतुक करावं लागेल. मागील 2 चेंडूंपासून एक नो बॉल जर सोडला तर चांगली गोलंदाजी होतीये. पुन्हा एकदा या मॅचमध्ये कामगिरी चांगली करायची असेल तर एक विकेट घ्यावीच लागेल आणि त्या विकेटच्या शोधामध्ये असताना सर्वेश पाटील यांनी खेळलेला चुकीचा फटका खारेपाट चॅम्पियन्स या संघाच्या अंगलठी आलेला आहे. सर्वेश पाटील चांगली फलंदाजी करत होता आणि आपली खेळी संपवून तो चाललाय मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद.
कीपर बॉलला जज लगेच करू शकतो, चांगला करू शकतो, प्रिडिक्ट करू शकतो आणि अशा वेळेला हा विकेट कीपर आपल्या संघासाठी कशा पद्धतीने फलंदाजी करेल हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. 15.33 हा करंट रन रेट आहे आणि 13.33 ही धावगती अपेक्षित असणार आहे. दर्शन कडवे नवीन फलंदाजाच्या विरोधामध्ये स्लोवर वन पण रिव्हर्स खेळलाय, पण चांगला फटका, नेत्रदीपक फटका आणि नशिबाचा आणि बोनस स्वरूपाचा हा चौकार. आता तो का आहे हे सुद्धा एक्सप्लेन करूयात, कारण आल्या आल्या रिव्हर्स शॉट खेळणं आणि त्याच वेळेला गोलंदाजाचा कॉन्फिडन्स आहे तो उधळून टाकणं आणि ह्याच मनसुब्याने हा स्ट्रोक खेळला होता. स्टंपमध्ये येणारा बॉल आणि तो मैदानाच्या बाहेर धाडलाय. धावसंख्या 27 धावा, 1 विकेटचं पतन. 26 मध्ये 56 ची आवश्यकता आहे. 26 बॉल 56 ची आवश्यकता आणि अशा वेळेला बॅकफुटला जाऊन पंच केलाय, डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र खाली आहे आणि तिथे एक्स्ट्रा ऑर्डिनरी लगातारचा बॅक टू बॅक सेकंड इन अ रो चौकार. मैदानामध्ये पाहायला मिळते. कधी कधी अशा सिच्युएशन हँडल करणं आणि त्या हँडल केल्यावर जो आनंद मिळतो ना तो वेगळाच असतो. हलक्या हाताने गाईड केलाय बॉलला, गली क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल झालाय, आउटफील्ड फास्ट आहे. आयुष बोकाडे चेंडूचा पिछा करतोय, चेंडू चांगल्या पद्धतीने अडवलाय. 2 धावा तर घेतल्या आणि तिसरी धाव सुद्धा ऋतिक घेऊ शकतो याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये पेश केलेलं आहे. वॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. निमिष आणि ऋतिकचं कौतुक करू तेवढं थोडंच आहे. निमिषने अजूनही एकही चेंडू खेळला नाहीये, परंतु आपल्या साथीदारांना साथ देणं फार गरजेचं आहे. साथ बढेंगे समृद्धी की ओर, साथी हात बढाना असं म्हणत 2 षटकांच्या समाप्तीनंतर 34 धावा, 1 विकेट. 24 चेंडूंमध्ये 4 षटकांमध्ये 49 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. निर्धारित 25 मिनिटांमध्ये 5 षटकं पूर्ण करायचे आहेत आणि आमचे शुभम कानमुरे यावेळेला सांगतायत की बघा या स्पर्धेमध्ये एक्झॅक्टली डॉट बॉल किती आलेले आहेत. 155 डॉट बॉल, 855 आणि त्यानंतर षटकार आलेले आहेत ते टोटल अगदी मला असं वाटते 492 आणि त्यानंतर चौकार अगदी गेलेले आहेत 321 चौकार. त्यानंतर वाईड बॉल सुद्धा खूप बरेचसे आलेले आहेत 211. म्हणजे हे स्टॅटिस्टिक आणि ही कामगिरी म्हणजे आपण नुसतं स्कोर लिहत नाही तर आमच्याकडे हे सुद्धा अपडेट असतात. नो बॉल, वाईड बॉल, डॉट बॉल, स्टंपिंग कोणी केल्यात, कॅचेस किती आहेत, ड्रॉप कॅचेस किती आहेत, हॅट्रिक किती आहेत, अर्धशतकं किती आहेत, कोणाचा हायेस्ट स्कोर आहे, या गोष्टींचं अपडेट मला असं वाटतं अलिबाग तालुक्यामध्ये कमीत कमी आम्ही व्यक्तींकडून पाहिलं जातं. म्हणजे पहिलं नाव आम्ही आदराने धरणे गुरुजींचं घेतो आणि त्यांचे शिष्य म्हणून शुभम कानमुरे यांचं नाव दुसऱ्यांदा घेतलं जातं. कौतुक शुभमचं सुद्धा करूयात. परंतु 24 मध्ये 49 ची आवश्यकता आहे आणि अशा कठीण आणि निर्णायक क्षणी आयुष बोकाडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर परतलेला आहे. आयुष आलाय परत आणि तो कामगिरी करेल का नीट नेटकी आणि चांगली हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. 34 धावसंख्या स्कोर कार्डवर. ऋतिक स्ट्राईक एंडला, खोलवर टप्प्याचा बॉल. आहा, कदाचित बॅटला लागलाय का नाही, कदाचित ओहो बॅटला लागला होता. कैवल्य पाटील विकी तुमच्याकडून चुकी झालेली आहे. मागील मॅच मध्ये ओमकार पाटील कडून जी चुकी झाली होती आणि ओमकार पाटीलच्या चुकीमुळे ज्या वेळेला मुन्ना ठाकूरने काय जबरदस्त फलंदाजी केली होती त्या मॅच मध्ये आणि तीच चुकी कदाचित भोवणारी सुद्धा ठरू शकते आणि अशा वेळेला 23 मध्ये 49 ची आवश्यकता आहे. आयुषने टाकलेला हा खोलवर टप्प्याचा बॉल, धाव घ्यायची की नाही या संभ्रमामध्ये असताना तिथे मात्र क्षेत्ररक्षक गली क्षेत्रामधून चेंडू खाली आला. डॉट बॉल आलेला आहे. एव्हरी डॉट बॉल प्रेशर वाढवणारं असतं आणि तितकंच दबाव फलंदाजावर सुद्धा येणारा असणार आहे, पूर्ण संघावर सुद्धा येणार आहे आणि टार्गेट सुद्धा, आणि त्या टार्गेटचं जे रिक्वायर रन रेट आहे ते सुद्धा वाढताना पाहायला मिळेल. 13.36 ची धावगती अपेक्षित आहे. त्यापेक्षा जास्त धावगती तुमच्याकडे आहे. ती मोमेंटम तुमच्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करायला लागेल आणि अशा वेळेला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये.
चेंडू अनएक्सपेक्टेड उडला होता, परंतु आपल्या एक्सपिरियन्सचा फायदा करत असताना क्षेत्ररक्षकाने थोडंसं झुकलं वाकलं, परिस्थितीच्या समोर थोडासा नमते घेतलं आणि परंतु त्या परिस्थितीने उसळी घेतली होती. एका हाताने त्या परिस्थितीला पकडलं, म्हणजे बॉलला पकडलं असं आपण म्हणूयात आणि धावसंख्येत 1 ने बदल. परिस्थिती हाताळण्याचं कौशल्य ज्याच्याकडे असते त्याच्याकडे जग जिंकण्याची ताकद आहे. आणि या इनिंगमध्ये पहिल्यांदाच निमिष पहिला बॉल फेस करण्यासाठी सज्ज झालेला आहे. निमिष मॅन फ्रॉम नौखार, खूप सुंदर क्रिकेट आणि उत्कृष्ट फिल्डर म्हणून ज्याची ख्याती संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आहे. आणि अशा वेळेला निमिषसाठी टाकलेला आउटसाइड दी ऑफ स्टंप, वाईड लाईन आणि गाईडलाईनला पकडून टाकलेला हा बॉल आयुष आणि मिहान कलेक्शन पेडांबे संघासाठी हा ट्रम्प कार्ड चेंडू ठरलेला आहे. कदाचित नेक्स्ट बॉलवर काहीतरी वेगळं पाहायला मिळू शकतं, कारण मागील काही चेंडूंपासून निमिषला स्ट्राईक मिळाली नव्हती आणि अशा वेळेला तो खूप काळानंतर स्ट्राईक एंडवर आला आहे. त्यामुळे त्याची घाई गडबड आणि त्रिगा तिरपीट मनामध्ये जरूर झाली असणार आणि अशा वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नाही केलाय. फुल टॉस बॉल मिळाला होता, शरीरापासून दूर होता. यश चेंडू खाली जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 1 धाव. आता तसं पाहिलं गेलं ना शुभम, ओव्हर स्टेपचा चेक करायचा आहे, नो आहे की नाही. पुन्हा एकदा विनोद पाटील तुम्हाला आम्ही विनंती करतो, कधी कधी विनोद पाटील आयोजक म्हणून पाहायला मिळतात, कधी कधी विनोद पाटील ॲज अ प्लेअर म्हणून पाहायला मिळतं, कधी कधी विकेट कीपर, कधी कधी फलंदाज, परंतु विनोद पाटील अंपायरिंगसुद्धा चांगली करू शकतो आणि ती संधी त्यालासुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मिळालेली आहे. फ्रंट फूटचा नो आहे का हा चेक केलं जाईल आणि हे चेक करणं सुद्धा फार गरजेचं आहे. नासिर शेख सर म्हणतायत की अशी कोणतीही संधी मी सोडणार नाही आहे, कारण एखाद्याला त्या गोष्टीचं बेनिफिट मिळेल, ती संधी मी देणारच नाही कोणाला. आणि अशा वेळेला तिसऱ्या पंचांकडे हा जो डिसिजन गेलाय तो पेंडिंग आहे, तो चेक केलं जाते की एक्झॅक्टली काय घडलंय. ती जर संधी मिळाली फलंदाजी करणाऱ्या संघाला तर निश्चितपणे त्याचा फायदा उचलण्यासाठी कदाचित ऋतिक झावरे या वेळेला सक्सेसफुल होऊ शकेल, परंतु नाही. आयुष बोकाडेने या षटकामध्ये केलेली अप्रतिम गोलंदाजी आणि पूर्णतः दबाव क्रिएट करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालेला आहे. मागील 5 चेंडूंमध्ये त्याने फक्त मला असं वाटते 2च धावा खर्च केलेल्या आहेत, 3 डॉट बॉल टाकलेले आहेत. ॲट द स्टार्ट ऑफ ओव्हर त्याने पहिलेच 2 डॉट बॉल टाकले होते, त्यामुळे प्रेशर क्रिएट झाला. एकदा का बॉल आपल्या हातामधून चांगला रिलीज व्हायला लागला नाही आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सो 1 धाव तर निश्चित आहे. पहिला लाईनवर लँडिंग झाले म्हणजे पहिला हिस्सा रेषेमध्येच होता. सो डेफिनेटली हा योग्य बॉल आहे. शेवटचा बॉल या षटकातील 36 धावसंख्या. खोलवर टप्प्याचा बॉल, आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईडिश लॉंग आपला क्षेत्ररक्षक सचिन म्हात्रे आहे, कोणतीही चुकी करणार नाहीये. 1 धाव निश्चित घेईल आणि एका धावेच्या मदतीने 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा. आता रिक्वायर रन रेट वाढलेला आहे. या ओव्हरमध्ये आलेल्या 3 धावा, दिस इज द टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. आणि त्याच्यानंतर प्रश्नचिन्ह. 18 बॉल 46 धावसंख्येची आवश्यकता. रिक्वायर रन रेट अगदी वेगाने वाढायला चालू झाला आहे. त्यामुळे आता कॅल्क्युलेटेड क्रिकेट प्रमाणे तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळणं हे बंधनकारकच असणार आहे. मोठे स्ट्रोक खेळा, दबाव आपल्या संघावर जो आहे तो उधळून टाका. आणि अशा वेळेला दर्शन कडवे या गोलंदाजाचं आगमन झालेलं आहे. संघाला किंवा BCC सरळ संघाला तो नेहमी लीड करताना पाहायला मिळतो आणि अशा वेळेला कैवल्य पाटील यांनी ओव्हर क्रमांक 4 मध्ये त्याला लीडरशिप दिलेली आहे, नेता बनवलेला आहे. आणि हा नेता आपला सरसेनापती होऊन कशा पद्धतीने लढेल हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. 83चं टार्गेट 37 झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये दर्शनने 16 धावा खर्च केल्या होत्या, 1 विकेट जरूर मिळवली होती. परंतु पाहूयात ऋतिक झावरे काय करतोय. शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल स्विंग केला होता बॅटचा, परंतु कनेक्शन इम्प्रॉपर पाहायला मिळालं. वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, 1 मिळणार. सिंगल डबल्सने काम तमाम होऊ शकत नाही आणि तुमचं जर काम हे तमाम करायचं असेल तर फलंदाजाला मोठे फटके मारावेच लागतील. आणि खरोखरच विचारपूर्वक आता फलंदाजी करणं फार गरजेचं आहे. मोठे स्ट्रोक येणं फार गरजेचं आहे. निमिष बऱ्याच कालावधीपासून विकेटवर आहे. फिल्डिंग कशा पद्धतीची सजवलेली आहे त्यावर एकदा नजर फिरूयात. शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग नाही आहे, फाईन लेगला घेतले सर्कलमध्ये. त्यानंतर इथे पाहूयात शॉर्ट कव्हर ठेवलं जाते.
पॉईंटला ठेवलं जाते, शॉर्ट पॉईंटला. डीप मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, त्यानंतर वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक ठेवलेला आहे. सो नॉर्मल फिल्डिंग आहे, काही वेगळं नाही आहे, त्यामुळे आउटसाइड दी ऑफ स्टंप गोलंदाजी होऊ शकते. आणि तीच करत असताना दर्शन कडवे जबरदस्त गोलंदाजी, तर दर्शन प्रदर्शन आणि सर्वांना मोहित सुद्धा करतोय. मिहान कलेक्शन पेडांबे संघ पहिल्या सत्रामध्ये अडचणीत सापडला होता आणि त्याच वेळेला 6 बॉलमध्ये 20 धावांची जी झुंजार खेळी समीर थळेने केली ना, त्याचमुळे हा संघ कॉन्फिडंट पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वळूयात या इनिंगकडे, या सत्राकडे, दर्शनकडे. आता यावेळेला ओव्हरपिच पद्धतीचा बॉल, कनेक्शन इम्प्रॉपर आहे क्षेत्ररक्षकाकडून. अशा मुवमेंटला चुकी खूप महागात पडू शकते. बॉल चाललाय डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार. संधी मिळेल तुलाही, तू फक्त हिरमुसून जाऊ नकोस. आयुष्य आणि हा सामना खूप सुंदर आहे, तू फक्त खचून जाऊ नकोस. आणि निमिष पाटील ते करत असताना आपल्याला पाहायला मिळते, न खचता न डगमगता फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. 42 झाल्यात आणि त्यामध्ये ॲडिशन करण्याचा प्रयत्न निमिषचा सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. आणि स्वतःला बनवलंय, स्वतःला सिद्ध केलं आणि त्यानंतर फ्लॅट, फॅन्टॅस्टिक, फॅब्युलस, फिनॉमिनल षटकार. बघा, जिथे एक धाव होती तिथे चौकार सोडलात, बॅट्समन कॉन्फिडंट झाला आणि अशा वेळेला बॉल गेलाय त्यानंतरच्या चेंडूवर सीमारेषेच्या पलीकडे, षटकार. आता इक्वेशन काय असणार आहे, तर 14 बॉल 35 ची आवश्यकता. हे 2 चेंडू दोनही संघांसाठी फार महत्त्वाचे आहेत. 2 चेंडूंवर एखादा मोठा फटका, धावसंख्या आटोक्यात येऊ शकते फलंदाजी करणाऱ्या संघाच्या. आणि या 2 चेंडूंवर एखादी विकेट मिळाली तर सेट बॅटर सुद्धा आउट होऊ शकतो. बाहेर टाकला, शरीरापासून दूर ठेवला, आउटसाइड दी ऑफ स्टंप, डीप स्क्वेअर लेगला आयुष बोकाडे. या वेळेला चेंडू खाली गेलाय. दुसरी धाव, चांगला थ्रो, गॅदरिंग चांगलं झालेलं नाहीये. चेंडू पडला विकेटच्या अलीकडे, थोडासा उसळी घेताना पाहायला मिळाला. निमिष धावत आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये डेंजर एंडकडे पोहोचला आणि 2 धावा पूर्ण. अजूनही 1 बॉल बाकी आहे. जिंकण्यासाठी 13 बॉल 33 ची आवश्यकता आहे. 13-33 हे समीकरण स्क्रीनवर आहे आणि खरोखरच कौतुक करावं लागेल. कभी धूप तो कभी छाया है और यही क्रिकेट की माया है. आणि आभाळ सुद्धा आणि आसमंत सुद्धा हेच सांगतोय, बदलावं लागेल. वक्त जाओ बदल के साथ और वक्त बदलना आपको आना चाहिए. आता पाहूयात वेळ बदलते का. आहा, नो चेंडू आलाय, बीमर डिलिव्हरी. अशा मोमेंटला निमिष पाटील अजूनच आक्रमक होऊ शकतो. आक्रमकता हे निमिष पाटीलला अगदी आवडत असते आणि अशा वेळेला गोलंदाजाने स्वतःने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि एक्स्ट्रा एनर्जी लावत असताना, यॉर्कर चेंडू टाकत असताना चेंडू हातातून निसटला. चेंडू फ्री हिट. उघडा डोळे, पहा नीट, हा चेंडू फ्री हिट. 13 बॉल 32 ची आवश्यकता. फ्री हिटचा नामी संधी आणि ही संधी ऍक्सेप्ट केली जाईल का. आहा, दर्शन सांगतोय की मी यॉर्कर चेंडू टाकू शकतो आणि हे मागील चेंडूवर टाकणं फार गरजेचं आहे. आता 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा आपल्याला स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. दमदार आमदार अलिबाग बिग बॅश लीग ही स्पर्धा आपण याची डोळा पाहतोय. मैदानाच्या चौफेर जर आपण पाहिलं तर भगवं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. हवामानाचा जर विचार केला तर कोणीही प्रिडिक्ट करू शकत नाही की एक्झॅक्टली काय आहे. टायमिंग 5 मिनिटं 50 सेकंदांचा अवधी बाकी आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये आहे. स्ट्रॅटजीमध्ये बदल पाहायला मिळते. क्रिकेट इज ऑल अबाउट प्लॅनिंग, क्रिकेट इज ऑल अबाउट स्ट्रॅटजी आणि त्या स्ट्रॅटजीमध्ये कोणता संघ यशस्वी होईल. कैवल्य पाटील विकी याची स्ट्रॅटजी चांगली आहे की खारेपाट चॅम्पियन्स यांचा युवा कर्णधार करण तोडणकर याची स्ट्रॅटजी चांगली आहे, हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. अगदी
ज्या संघाचे जे दोन्ही संघ खेळत आहेत मैदानामध्ये, मिहान कलेक्शन आणि खारेपाट चॅम्पियन्स, या दोनही संघांचे पाठीराखे अगदी आसुसलेल्या डोळ्यांनी पाहत आहेत की आमचा संघ हा क्वालिफाय होऊ देत सुपर 3 मध्ये. आणि अशा वेळेला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हितेश आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. खारेपाट चॅम्पियन्स या संघाचा जर विचार केला तर पहिल्या 3 ओव्हरपर्यंत काही खूप सुंदर चाललं होतं आणि तदनंतरच्या 3 ओव्हरमध्ये त्यांची एक पडती बाजू म्हणून गोलंदाजी पाहिली आणि सूरज पाटील, हितेश पाटील या गोलंदाजावर आक्रमण पाहायला मिळालं आणि ते आक्रमणच आता त्यांचा घात करताना पाहायला मिळते. पण आक्रमणाला आक्रमणाने उत्तर दिलं तर निश्चित या सामन्यावर पकड बनवली जाऊ शकते. 12 बॉलमध्ये 32ची आवश्यकता आहे, बनवल्या जाऊ शकतात, परंतु शर्थीचे प्रयत्न करणं फार गरजेचं आहे आणि याच ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा बनवणं फार गरजेचं आहे. आणि अशा वेळेला ऋतिक झावरे सांगतोय, आहा, षटकार मारून या पारीची मी पुन्हा एकदा सुरुवात करणार. 6 धावा. थँक्यू सो मच. झालं गेलं विसरून पुन्हा एकदा सुरुवात करेन, पुन्हा उठेन, पुन्हा लढेन आणि मी थांबायला संत नाही असं सांगत असताना जबरदस्त फलंदाजी ऋतिकच्या बॅटमधून. संधी मिळाली, ओव्हर पिच पद्धतीचा बॉल होता आणि त्या चेंडूला त्याची जागा योग्य दाखवली आणि इक्वेशन 11 बॉल 26ची आवश्यकता. हितेश लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने, हितेशने टाकलेला आउटसाइड द ऑफ स्टंप. नासिर शेख सर सांगतायत की हा वाईट बॉल आहे कारण शफलिंग पाहायला मिळाली नाही. प्रेडिक्ट करत होते की आउटसाइड द ऑफ स्टंप, बचावात्मक गोलंदाजी करायची आणि ही पळकोटी गोलंदाजी आता मात्र घात करते हितेशचा, कारण पहिल्या 1 बॉलमध्ये त्याने 7 धावा खर्च केल्यात. अंडर प्रेशर आहे. फुल टॉस, so beautiful, so elegant, just looking like a wow, and what a stroke this is. आता ही चुकी आणि त्यानंतर कशा पद्धतीची शिकवण दिलं जाणार, कशा पद्धतीची ट्रीटमेंट दिली जाणार त्या बॉलरला, हे देखील पाहणं फार गरजेचं राहणार आहे. 10 मध्ये 19ची आवश्यकता, 10 गेंदे बाकी और 19 रनों की जरूरत खारेपाट चॅम्पियन्स टीम को, असं म्हणूयात. आणि पुन्हा एकदा ऋतिक झावरे आणि हितेशच्या या बॅटलकडे आपण पाहूयात. लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने आत्मविश्वास थोडासा कमी झालेला आहे, परंतु आत्मविश्वास एखाद्या चांगल्या चेंडूने वाढू शकतो आणि त्याच प्रयत्नामध्ये हितेश आहे. सचिन म्हात्रेने दिलेले कानमंत्र त्याचा योग्य वापर करावा लागेल आणि अशा वेळेला फुल टॉल वसूल केलाय. ऋतिक झावरे ऑन फायर, षटकार. थँक्यू सो मच. कधी कधी या चेंडू किंवा अशी गोलंदाजी पाहिल्यानंतर असं म्हटलं जातं ना, आ बैल मुझे मार. कुठे होती मॅच, कुठे आली मॅच, कोण होतास तू, काय झालास तू, ए वेड्या काय गोलंदाजी खराब केलीस तू. 9 चेंडू बाकी आहेत, 13 धावसंख्येची आवश्यकता आहे. आतापर्यंत धावसंख्या 70 वर पोहोचलेली आहे. क्रिकेट इज ऑल अबाउट पार्टनरशिप आणि क्रिकेट इज ऑल अबाउट डिस्ट्रक्शन. आणि अशा वेळेला डिस्ट्रक्टिव्ह बॅटिंग पाहायला मिळते, तुफानी फलंदाजी. आहा, आउटसाइड द ऑफ स्टंप थोड्या अंशी पाहायला मिळाले आणि अशा वेळेला रिव्ह्यू घेतला जातोय. नाही ना, ओके, कमबॅक तर केलेला आहे. 8 मध्ये 13 खूप आहेत, वाचवल्या जाऊ शकतात. अजून एक डॉट बॉल टाकणं फार गरजेचं आहे, प्रेशर बनवणं फार गरजेचं आहे. आणि अशा वेळेला आहा, खोलवर टप्प्याचा बॉल पायावर लागला. LBW लेग बिफोर द विकेट. महत्वाच्या मोमेंटला महत्वाचा फलंदाज जाईल तंबूच्या दिशेला.
उतरवणं हे सुद्धा गरजेचं आहे. आणि अशा वेळेला स्वतः संघनायक संघाला तारण्यासाठी, वाचवण्यासाठी आणि जबाबदारीने खेळण्यासाठी मैदानामध्ये उतरलाय संघनायक करण तोडणकर, मॅन फ्रॉम धोकवडे. गोलंदाज हितेशने करून दाखवलेला आहे, कमबॅक तर करून दिलेला आहे, परंतु अजून एक बॉल बाकी आहे. धावगती जास्त आहे, रिक्वायर कमी आहे, परंतु हा बॉल आणि यावर जर विकेट मिळाली तर मॅच बनू शकते. गोलंदाजी करणारा संघ मिहान कलेक्शन पेडांबे संघाला, आणि या गोष्टींचं भान असणं फलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा महत्वाचं. शॉर्ट पिच पद्धतीचा ब्लॉक, आहा, बिग 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 षटकार. आज 6 चेंडू 7 धावसंख्येची आवश्यकता. आणि मी नेहमी म्हणतो आणि आजही म्हणेन, आपकी आदत इज मोर डेंजरस दॅन मोहब्बत. तुमच्या वाईट सवयी प्रेमाच्या पेक्षा घातक असतात, कारण प्रेमभंग झाल्यावर खूप दुखा होतात आणि खूप टेन्शन येतं. आणि त्यापेक्षा हा खराब बॉल आणि तुमची जी सवय आहे शॉर्ट पिच पद्धतीचा बॉल टाकण्याची, ती सवय या वेळेला तुमच्या जीवारी घात करणार आहे. रात्रभर तुम्हाला झोप लागू शकणार नाही आहे, इतकी खराब गोलंदाजी झालेली आहे. परंतु अजूनही मी म्हणतोय, कालचा दिवस जर तुम्ही पाहिला नसाल तर पुन्हा एकदा उलगडतो. 6 चेंडू 6 धावा, शिलीमकर गोलंदाजी मार्कवर होते आणि निखिल पाटीलला काय चकवा देण्यामध्ये ते यशस्वी झाले होते. आणि नशिबाचा चौकार जर आला नसता तर मात्र साईराज ट्रान्सपोर्ट अर्थातच अंकुशदादांचा संघ क्वालिफाय झाला असता. पण नाही, क्रिकेटला काहीतरी वेगळं अपेक्षित होतं. सन्माननीय माननीय श्री अमित म्हात्रे सर इथे आलेले आहेत. त्यांना मी सन्मानपूर्वक विनंती करतोय की आमच्या मुख्य मंचावर तुम्ही स्थानपन्न व्हायचं आहे. अर्थातच शहापूर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य म्हणून ते आता कार्यरत आहेत. पण जाऊयात पुन्हा एकदा मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर यश वेले आपल्याला पाहायला मिळतोय. 7 धावा आवश्यक असताना अशा वेळेला स्टंपच्या वरून बॉल गेलेला आहे आणि या चेंडूवर कदाचित शुभम मॅच फिनिश होऊ शकली असती किंवा ऑलमोस्ट जिंकण्याच्या दिशेला आपण मार्गस्थच झालो असतो. आणि हा चेंडू मला असं वाटते हा पोयनाडला किंवा पेजारीला पोहोचला पाहिजे होता, इतका खराब चेंडू होता. कधी कधी अशा चुका तुम्हाला खूप महागात साबित होऊ शकतात, कारण कालच्या दिवसामध्ये निखिल पाटीलने एक धाव न घेण्याची जी गोष्ट केली होती त्यामुळे तोच मुवमेंट त्याच्यासाठी अंगलठी आला होता. आणि अशा वेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप, मैच में बना सकता हूं, मैं कुछ कर दिखाने के लिए आया हूं. आणि अशा वेळेला टाकलेला हा जबरदस्त आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल. मॅन फ्रॉम खंडाळे यश वेले या वेळेला गोलंदाजी मार्कवर. वेळेनुसार तो बदललाय, आपली गोलंदाजी बदलले आणि या वेळेला सुद्धा बदललाय. फुल टॉस, आहा, नाही, चुका आणि या चुकांमधून शिकणं फार गरजेचं असतं. आणि अशा वेळेला करण तोडणकरने स्ट्राईक घेतलंय, निमिष बाद झालाय, परंतु मॅच ऑन झालेली आहे. ती मिहान कलेक्शन पेडांबे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स केटी ग्रुप नवी मुंबई यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय. त्याच वेळेला सन्माननीय विकास नाईक सर बिल्डर अँड डेव्हलपर्स करंजाडे यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. एकदा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या वाजल्याच पाहिजेत. खारेपाट चॅम्पियन्स की मिहान कलेक्शन पेडांबे संघ हे मात्र गुलदस्त्यात आहेत. 3 बॉल 7 ची आवश्यकता आहे. आता प्रेशर बिल्डअप करण्याचा प्रयत्न निश्चित झालेला आहे. आता इथे गोलंदाजाकडून जर चुकी झाली तर त्या चुकीला माफी नसणार आहे. आणि अशा वेळेला यश वेळे फुल टॉस बॉल,
संधी संधी क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडला जातोय. निखिल कवळेने वाईडी स्लॉंग ऑफला झेल पकडलाय. महत्वाचा मोहरा, महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहे. आणि असा सामना पाहण्यासाठी सर्व मान्यवर सुद्धा इथे आलेले आहेत. त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. श्री राजेंद्र पाष्टे सर इथे आलेले आहेत. त्याच वेळेला सन्माननीय बिल्डर्स अँड डेव्हलपर्स करंजाडेमधील जगदीश चौधरी सर इथे आलेले आहेत. अविनाश नैनानी सर इथे आलेले आहेत. ते अर्थातच केटी ग्रुपचे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स नवी मुंबईचे आहेत. आणि त्याच वेळेला विकास नाईक सर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय. 2 बॉल 7ची आवश्यकता. याच मैदानावर मी बरेच वर्ष क्रिकेट खेळतो आणि आपण गोलंदाजीमध्ये केलेल्या चुका सुधारण्याची नामी संधी आपल्याकडे आलेला आहे. 2 चेंडू कंपल्सरी 7 धावा बनवाव्याच लागती आणि 7 धावा. मागील 4 चेंडू त्यावर पाठी कोरी, भ्रमाचा भोपळा सुद्धा फुटलेला नाहीये. भ्रम होता की आम्ही सहजतेने सामना जिंकू शकतो. आणि पहिला चेंडू जो खराब होता तो मिस केल्यानंतर निमिष अंडर प्रेशर आला, 3 डॉट खेळला आणि स्वतः बाद झाल्यानंतर संघ सुद्धा अडचणींचा सामना करतोय. आणि अशा वेळेला हितेशला टाकलेला हा बॉल आकाशामध्ये क्षेत्ररक्षक, हो फलंदाज हितेश पाटील इज गॉन. हरेश सुडवे यांच्याकडून, जे की संघ मालक आहेत मिहान कलेक्शन पेडांबे संघाचं, यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. कधी कधी आपण असं म्हणतो ना की गोलंदाजांना डोकं वर काढण्याची संधी मिळाली की ते डोक्यावर घर करतात, खांद्यावर बसतात आणि तुमच्या मानगुट्या पिळण्याचा प्रयत्न करतात. आणि यावेळेला अभिराज मैदानामध्ये आलाय. खूप लेट आलाय असं मी म्हणेन, कारण त्याच्या कॅलिबरनुसार तो खूप लवकर येणं फार गरजेचं आहे. ॲज अ ओपनर म्हणून तो खेळतो. परंतु यश वेलेची गोलंदाजी आवडली असेल ना तर टाळ्या वाजल्याच पाहिजेत. मी म्हणालो होतो क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. 1 बॉल 7ची आवश्यकता. एक चांगला बॉल मॅच मध्ये स्थिरता निर्माण होऊ शकते. आणि अशा वेळेला सूरज पाटीलने एक कानमंत्र दिला असेल तो आता उलगडण्यापेक्षा नंतर उलगडूया. जर एखादा खराब बॉल आला तर येईल का? यश वेले हे नाव ज्या पद्धतीने खंडाळे विभागामध्ये चमकले होतं, त्या असोसिएशनमध्ये धुमाकूळ घातला होता या खेळाडूने, आणि तोच या स्पर्धेमध्ये सुद्धा. आहा सर, काय घडलंय, कसं घडलंय आणि का घडलंय? आहा लेग कटर बॉल टाकला आणि तो सुद्धा लेग स्टंपला मिस करणारा अभिराज बाद झालाय. आणि सूरज पाटीलने यावेळेला स्ट्राइक घेतलंय. फलंदाज बाद झालाय. ओव्हर टू डीजे मास्टर. अचूक नसतं इथे कुणी, घड्याळ सुद्धा चुकतो राव. जिंकतोय असं म्हणता म्हणता हातातून सुटतोय डाव. हात चिघळलेत, हाताला पाणी चढलेलं आहे आणि अशा वेळेला डोक्याला मुंग्या आलेल्या आहेत. कारण यश वेलेने केलेली अप्रतिम गोलंदाजी आणि त्यानंतर टाकलेला हा वाईड बॉल या मॅचमध्ये खारेपाट चॅम्पियन संघ अजूनही जिंकू शकतो या खात्रीने मी सांगतोय. परंतु ही खात्री यश वेले सुद्धा आपल्या संघासाठी पूर्ण करू शकतो. त्याला एक चांगला आणि 6 पेक्षा कमी धावांचा चेंडू टाकायचा आहे. बक्षिसांची खैरात होणार हे निश्चित आहे. परंतु या मोमेंटला बक्षीस न पाहता सर मी थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. सेलिब्रेशनसाठी कोणी आतमध्ये जाणार नाहीये. आयोजकांकडून पेनल्टी दिली जाईल. आयोजकांच्या विनंतीला तुम्ही मान द्यायचा आहे. 1 चेंडू 6. आहा यश वेलेने करून दाखवलंय.
आणि खरोखरच एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत यश वेलेसाठी. मिहान कलेक्शन पेडांबे संघ सुपर 3 मध्ये प्रवेश मिळवतोय आणि एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात या यंगस्टर साठी. तब्बल 5,000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. व्हॉट अ मॅच. काय मॅच झालेली आहे. असं वाटलंच नव्हतं मिहान कलेक्शन पेडांबे संघ या मॅच मध्ये विजय होईल, परंतु वाघासारखे लढणारे फलंदाज आउट झाल्यानंतर चित्यासारखी चपळाई आणि कोल्ह्यासारखी धूरता चतुरता आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाजीमध्ये. कैवल्य पाटील विकीसाठी